दोन शब्द अनिकेतसाठी दोन शब्द काय, एक शब्द पण कमी पडले. तर जर आपण बीजेपीला अजून एक दुसरं वोट दिलं तर अजून लाईट लागला आणि पाहू शकता इकडे दोन झालेलं आहे. झालं आणि आपल्याला आता हे एंड करायचं, कॅम्पेन एंड करून टाका. एंड करायचं तर मग आपण हे एंड वाले दाबणार. रेड लाईट लागणार, बीजेपी विन्स. येस बीजेपी. रे कोड वगैरे सगळं मिस केलेलं. प्रणवनी काय केलं? प्रणवनी PDF वगैरे बनवलं. नॉन टेक्निकल काम. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. पाहू शकता ब्लॉग चांगला होणार आहे आजचा. अविनाश भाऊ आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीला आहे, म्हणजे ब्लॉग चांगलाच होणार आहे. आमचा आज PBLचं एक्झिबिशन आहे. प्रोजेक्ट बनवलं आहे तर त्याचं प्रॉपर सगळं एक्सप्लेन वगैरे करून दाखवायचं आहे. कोणता प्रोजेक्ट बनवला? आमचा स्मार्ट होम ऑटोमेशन. बाबू आमचा तोच EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आज दाखवतो. मागच्या वेळेस तुम्ही म्हणजे सामान अंतरणाचा व्लॉग बघितला होता. आज फायनली झाला आहे प्रोजेक्ट आणि आम्हाला एक्सप्लेन वगैरे करायचं आहे. दाखवतोच तुम्हाला कसं होते. चला पटापट कॉलेजमध्ये जाऊ. फायनली आमचं प्रोजेक्ट झालेला आहे. आता म्हणजे आपण ऑपरेटर बोलवलं आहे, शंतनू निरफडे. तर त्या ऑपरेटरकडून सांगून घेऊ. हे बघू शकता आमचं प्रोजेक्ट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि आता आर्डिनो कनेक्ट झाला आहे. आणि आता बघू शकता इकडे DYP इलेक्शन कमिशन आणि त्यातला इलेक्शन कमिशनर मी आहे. तर पाहू शकता इकडे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. अरे काय शंत्या, मस्त बनवलंय मी. एका रात्रीत बसून जा तू आपल्या प्रोजेक्टकडे जा. आम्ही बनवलेलं प्रोजेक्ट आम्हाला शिकवतो. याला जम्पर वायर्स म्हणतात. AURDINO. चल आयुष, आपण दोघं आपला प्रोजेक्ट बघू. आता हे बघा, आता बा आम आदमी पार्टीनी भरलाय कॅम्पेन मध्ये BJP, काँग्रेस आणि CPI नवीन पार्टी आहे आमच्या कॉलेजची. हा चल, आता पहिलं वोट आपण BJPला देऊ. तर इथे पहा लाईट लागला आणि BJPला वोट पडलं. दुसरं काँग्रेसला दे. आपण काँग्रेसला वोट दिलं, ग्रीन लाईट लागला आणि काँग्रेसचं एक झालं. आता जर आपण बीजेपीला अजून एक दुसरं वोट दिलं तर अजून लाईट लागला आणि पाहू शकता इकडे दोन झालेलं आहे. झालं आणि आपल्याला आता हे एंड करायचं, कॅम्पेन एंड करून टाका. एंड करायचं तर मग आपण हे एंड वाले दाबणार. रेड लाईट लागणार, बीजेपी विन्स. येस बीजेपी जिंकली आहे. फायनली आमच्या मेहनतला कुठंतरी चांगलं यश भेटलंय. आपण सगळ्यांचे प्रोजेक्ट दाखवूच. तर हे असं काही आमचं होतं. लॅपटॉप बघू शकता, आर्डिनोचा कोड वगैरे रन केला आम्ही प्रॉपरली. बेसिकली कॉम्बिनेशन बनवलं आम्ही सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअरचं. दाखवतोच तुम्हाला. फायनली प्रणवच्या इथं आलो आहे. प्रणवचं तोंड चायनीज आहे, म्हणजे प्रोजेक्टमध्ये पण पूर्ण चायनीज आयटम वापरले. सांगा प्रणव काय आहे प्रोजेक्ट काय आहे सांग. हे गाडी चायनीज वापरली, पॉवर्ड बाय पॉवर. हां प्रत्येक कराय गाड्या पण बनवतो. बरं सांग ना मग प्रोजेक्ट काय तुमचं. असंच म्हणजे हा वाटतंय लहान मुलांचं, पण चालतंय. आधीने हे रोड बनवला म्हणते, बरोबर आहे ना. आधीने टेक्निकल काहीच बनवलं नाही. तू रे कोड वगैरे सगळं मिस केलेलं. प्रणवनी काय केलं? प्रणवनी PDF वगैरे बनवलं. नॉन टेक्निकल काम. मयंक गारेचा फोन आला. मगाशी आपण आलो होतो तर प्रणवनी फक्त नॉन टेक्निकल काम केलं म्हणून त्याला जास्त विचारू नाही शकलो. तर आता इकडे मयंक आहे. मयंक एक्सप्लेन कर ना प्रोजेक्ट. म्हणजे मग आता हे क्लिप टाकाव का नाही टाकाव ब्लॉग मध्ये असं सांगून दे तू. आमच्या ब्लॉगची इज्जत नको घालू. हा कर एक्सप्लेन. जोरानं बोल. प्रोजेक्ट टाइटल आहे स्ट्रीट लाइट कंट्रोल फॉर एनर्जी एफिशिएंसी. Our main purpose is to save electricity when street light is not in use. तर कंपोनेंट्स आपण भरपूर वापरले ते तुम्हाला कळलं नाही. कंपोनेंट नका दाखवू, डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखव. आमचा हेवी ड्रायव्हर दाखवणार तुम्हाला. सलमान खान
ओके, म्हणजे गाडी गेल्यावरच लाईट जाते. जेव्हा जाते हा. गाडी गेल्यावर आणि लाईट लागेल, जेव्हा गाडी नसणार तेव्हा लाईट बंद होईल. आता एक प्रश्न आहे याच्यात, तुम्ही म्हणता गाडी गेल्यावर फक्त लाईट लागणार, पण गाडीला पण लाईट असते. ते स्ट्रीट लाईट म्हणजे आपण नॉर्मल व्यक्ती जो हा ऐक ना, तर मग ते फुटपाथवर जो माझ्यासारखा पैदल चालणारा माणूस त्याला लाईट पाहिजे असेल तर मग कुठे डिटेक्ट करते? हा लागते तेच ना. अरे तसं नाही, ते कसं क्रॉस क्वेश्चन विचारावं लागते रे. आता मयंक होता टेक्निकल नॉलेज वाला म्हणून विचारलं, मग अशी आलो तुझ्याजवळ, तू नॉन टेक्निकल नॉलेज दिलं, पीडीएफ बनवला म्हणे मी फक्त. हा पद्धत आहे काही. आयुष, एनी क्वेश्चन्स? एनी क्वेश्चन्स? हा जर सगळ्या गाड्या जात असतील हा बोल ना. सोल्युशन हा ना, पण इथून जर गाड्या अशा पटापट धावत गेल्या मग तिथे डिस्को लाईटच होणार रे. तो बंद चालू मेंटेनन्स कमी असतो याचा. कस काय? जर एखादा सेन्सर खराब झाला तुमचा, काय लावले? थांब ना. या माणसाने हायवेवर पवनचक्क्या लावल्या. पीडीएफ नॉन टेक्निकल नॉलेज, पीडीएफ आणि लॉक बेल बनवलं. आयर सेन्सर म्हणजे तुला माहिती आहे? सांगितलं इन्फ्रारेड. हा सांग बरं. आर्डिनो युएनओचा फुल फॉर्म सांग. युएनओचा फुल फॉर्म सांग. आर्डिनो युएनओ मध्ये तुम्ही काय वापरलं? अरे आर्डिनोचा काय पर्पज आहे माहिती आहे? थांब मेन कंट्रोलर आहे ते. हा थांब. सेन्सर कडे इनपुट घेत आहे आणि तिथे आपला कोड रन झालेला असतो. ते कोड काय केला? एक्सप्लेन मी द कोड. कोड का? सेपरेट टीम फॉर दॅट कोड. समजलं. नॉन टेक्निकल शांत. कोड काय सरांनी एकदम बेस्ट दिलं, म्हणजे भारी होतं आमचं प्रोजेक्ट. यांचा पण भारी आहे. शेवटी सर आता आम्ही आमच्या मित्रांकडे आलो. त्यांना आपण यांचं प्रोजेक्ट बघू. बाबो लाईट एक रूमवर नाही, रूमवर उचल. कुठनं आणले लाईट्स? खरं कर सांग. प्रथमेश हार्डवेअर अमरावती. मी का म्हणतो, हे बघ झालं ना प्रोजेक्ट, फक्त एक लाईट द्या. चालते ना, खूप नको. वेद्या ऑटोमेशन लाईट म्हणजे अरे तू एक्सप्लेन करा ना तुमचा प्रोजेक्ट. आम्ही आलो. मग तुमचं एवढं करा. ऐक हो कुठे बाहेर गेला असं काय झालं ते? ऐक मॅडम बोलत. कोणत्या? आता नुसतं एक बल्ब. हा येईल 2 मिनिटं. ऍप वरून तुमचं एवढं कशाला करून? हा ना, पंखा लावले तो वॉशिंग मशीन कंपनीच्या मशीन लावते. अरे तर मग पंखा पण चालते की मोबाईलवर? ब्लूटूथचे हे येतात एका ऍप वरून नुसतं ऑन केले की कलर पण चेंज होतो. कलर पण चेंज होतो. बघा आमचा यांच्या ग्रुप मधला नॉन टेक्निकल माणूस अनिकेत बाळ फाईल बाइंडिंग. अरे गेलं ते परत काढायला लावलं आता. गेलं अनिकेत 2 शब्द. अनिकेतसाठी 2 शब्द काय, 1 शब्द पण कमी पडले. अनिकेतने बघा प्रिंटआउट कशी काढली आहे. ते पण हा बघा काय करतोय रे तू? सेव्हिंग क्रेडेन्शियल्स. तो सध्या कोडिंग मध्ये तो मास्टर करतोय. तो सध्या कोडिंग मध्ये त्याचं डोकं चालवतोय, पण ते डोकंच चालत नाही त्याचं, कारण त्याचं आर्डिनो चालून राहिलं, त्याच्यावर कोडिंग करून राहिला तो. कर वेद्या. विल नॉट डिस्टर्ब यू. लेट्स गो टू नेक्स्ट वन. आणि हा ओमकार मस्के आमच्या ग्रुप मधला, आमच्या प्रोजेक्टच्या ग्रुप मध्ये होता, पण काहीच नाही, 1% प्रोजेक्ट नाही केलं. याच्यामुळे प्रोजेक्ट झाला. हा काय करत होता, याचा मोबाईल आणत होता, आम्ही प्रोजेक्ट करताना गाणे वाजवत होतो. आता म्हणते गाणे वाजवलं तर तुमचं मन लागतं म्हणते. आता काय बोलावं होतं?
पद्धत आहे काय. हे बघ माझ्या रूमच्या लाईट आणले मी इथं. ए वेद्या वेद्या एक देशील ना लाईट देशील नाही. वॉशरूम मध्ये 20 वाटचा लाईट लावता. अरे ते एवढा बंद आहे काय करणार आहे मग. वॉशरूम मध्ये जास्त उजाला पाहिजे. चार्जर कशाला लागतो. वेद्या एक बल्ब दे ना, एक बल्ब दे ना. आपकी जिंदगी में क्या चल रहा है अभी. अच्छा चल जास्त ब्लॉग शूट नाही करा कॉलेजमध्ये.